भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। ईडीचं पथक ओकस प्रॉपर्टी इथे दाखल झालंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ईडीचं पथक ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी दाखल झालंय। या पथकामध्ये 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तर सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, ईडीचं पथक आता ओकस प्रॉपर्टीच्या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलं आहे। काय नेमकी सध्या चौकशी केली जाते, कारवाई केली जाते? नक्कीच खरं तर भोंदू अशोक खरातवरती लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर ईडीने देखील गुन्हा दाखल केलेला होता। आता ईडीचे पथक ज्या पद्धतीनं अशोक खरातच्या घरी पोहोचलेलं होतं, तसंच हे ओकस प्रॉपर्टी हे अशोक खरातचं जे ऑफिस आहे या ऑफिसच्या मध्ये आपल्याला जाताना आपल्याला पाहायला मिळते। ते सध्या ओकस प्रॉपर्टीमध्ये ईडीचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। काही वेळापूर्वीच हे ईडीचं पथक ते दाखल झाल्याचं आपल्याला समजलं आणि यामध्ये जर बघितलं या दृश्यांमध्ये आता सध्या या ईडीच्या पथकाकडून या संपूर्ण ऑफिस झाडाझडती घेताना पाहायला मिळते। कारण या ईडीच्या प्रॉपर्टीमध्ये ईडीने ज्यावेळी हा गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तब्बल 11 ठिकाणी अशोक खरातचे ज्या लोकांबरोबर व्यावसायिक संबंध होते, त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रॉपर्टी अशोक खरातच्या नावावरती त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स असेल, कागदपत्र जे सगळे हस्तगत करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीची थेट जी रेड आहे ती ओकस प्रॉपर्टीवरती पडल्याचं पाहायला मिळते। खरं तर ह्या कार्यालयातूनच अनेक महिलांच्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या होत्या आणि याच प्रॉपर्टीमधून अनेक व्यवहार जे आहेत अशोक खरातचे ते ह्याच ऑफिसमधून झालेले होते। यामुळे आता थेट जे ईडीचं जे पथक आहे ते ह्या ओकस प्रॉपर्टीमध्ये दाखल झालेलं आहे। या 5 ते 5 अधिकाऱ्यांचं हे जे पथक आहेत ते आता ह्या ऑफिसमध्ये दाखल झालेलं आहे। या शेड खरं तर हे खाली करण्यात आलेलं आहे। मध्ये सगळी जी चौकशी आहे, झाडाझडती आहे ती ऑफिसची होताना पाहायला मिळते। अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते याच्यातून हस्तगत करण्याचे आणि जप्त करण्याचे कारवाई सध्या ईडीची करताना पाहायला मिळते। अशोक खरात हे सगळेच ऑफिस आहे। या ठिकाणून सगळा काळा कारनामा हा अशोक खरातचा सुरू होता आणि त्यामुळे या ठिकाणी देखील अनेक व्यवहार जे आहेत त्या ओकस प्रॉपर्टीतून झालेले होते। काळे व्यवहार जे आहेत ते या ओकस प्रॉपर्टीतून झालेले होते। यामुळे हा थेट जो संबंध आहे याच ऑफिसमधून सगळ्या व्यावसायिक असेल, सेलिब्रिटी असेल, मोठमोठे नेते असेल याच ठिकाणाहून झालेलं होतं। यामुळे या ओकस प्रॉपर्टीचा हा केंद्रबिंदू आणि इथूनच सगळे जो काळा व्यवहार जो आहे तो अशोक खरातने केलेला होता। यामुळे आता या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ईडीचं जे पथक आहे ते काही वेळापूर्वीच या ओकस प्रॉपर्टीमध्ये दाखल झालेलं आहे आणि या ओकस प्रॉपर्टीमधून आता ईडीचे जे पथक आहे ते 5 अधिकाऱ्यांचं हे सगळ्या ऑफिसची झाडाझडती घेत जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तिकडून गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी त्यामुळे आता या पथकाच्या हाती काय नेमकं लागतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।